तर हे लाईट हाऊस बनण्यासाठी त्यांनी म्हणजे घर बांधण्यासाठी कशी मेहनत घेतली आणि बाबांनी कशी मदत केली याचा अनुभव शेअर करतील आणि मान्यवरांचे आभारही प्रकट करतील. वैशाली. ओम शांती. शिव मॅडमचे धन्यवाद, शिवाली बहिणजींचे धन्यवाद, प्रियंका बहिणजींचे धन्यवाद, इथं आल्याचे सगळ्यांचे धन्यवाद. माझ्याकडे काहीच नव्हतं तरी पण मी एक फक्त निश्चय केला बाबाचं घर बांधायचंच आणि इथं गीता पाठशाळा खोलायचीच, कारण इथल्या सगळ्या लोकांना ज्ञान मिळून दे. कारण की आपल्या वडगावात सगळीकडे ज्ञान आहे, सेंटर आहे. खरे ह्या एरियात प्रदर्शनी पण झाली नाही तर इथल्या पण हे पण बाबाचेच आत्मे आहेत ना, सगळे बाबाचे बच्चे आहेत, म्हणून इथल्या बी आत्म्यांना हे ज्ञान मिळून दे हाच माझा संकल्प होता. आणि बाबांनी मला पावलोपावलीला मदत केली. आणि आज सुद्धा माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं. जसे राहुल भाई आले आणि घर बघून गेले, मधुबनल्या म्हटले आणि लगेच फरशान लगेच सहकार्य झाले. आणि सगळ्या भाऊ बहिणींनी सहकार्य माझं यात थोडंसं आहे. सगळं भाऊ बहिणींनी सहकार्य करून आजचा हे सगळ्यांचा कार्यक्रम आहे. ओम शांती. धन्यवाद सगळ्यांचे. बाबाचे पहिले धन्यवाद. एक दिवस सुद्धा असा नसेल की तो संकल्प त्यांच्या मनातून येऊन गेला नसेल आणि मग त्याप्रमाणे त्यांची हालचाल चालू झाली. आणि काहीही नसताना काय कुठं एक 10-20-25 हजार पगार नाही आहे, टेम्पररी सर्व्हिसला आहेत आणि पाठीमागं आणखीन काय कुठे शेती वगैरे आहे असं पण काही नाही आहे. नाही, काहीही नसताना शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज आपण